अच्छा, मनोज जरांगे पाटलांचं आता 29 तारखेपासून आंदोलन चालू होतंय. त्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात का? आणि तुम्ही जरांगेंना काय सल्ला देणार आहात या निमित्तानं? नाही, मी 100% त्या आंदोलनात सहभागी होणारच आहे. आणि यावेळेस मात्र मी एक माझ्याकडनं राहिलेली उणीव दूर करणार आहे, चूक दुरुस्त करणार आहे. या पूर्वी मी स्वतः लाजून स्टेजच्या जवळचा माईक हातात घेत नव्हतो. जाऊ द्या, आपले पोर आहेत, कोणतरी करायचं. परंतु यावेळेस तो माईक सुद्धा हातात ठेवायचा आणि स्टेजवर ताबा ठेवायचा मी प्रयत्न करणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन करावं, बाकीच्या गोष्टी आम्ही हँडल करतो. मराठा समाज जेवढा लाखोंच्या संख्येने येईल त्यांना जनजागृती करण्याची, सोप्या भाषेत समजून सांगण्याची आजही गरज आहे. ओबीसी मध्येच आरक्षण कसं मिळेल ही मांडणी आम्ही त्या स्टेजवर उभा राहून करू. आणि त्यातून सरकार टीव्ही मीडियाच्या माध्यमातून बघेल आणि सरकारला सुद्धा कोणत्या प्रकारे आरक्षण देता येईल याचं मार्गदर्शन होईल. आणि त्या पद्धतीनं जे काही आमच्या समाजातली विद्वान लोक असतील, ह्या विद्वानांना सुद्धा त्या स्टेजवरनं बोलण्याची संधी मिळावी असा मी प्रयत्न करणार आहे. मनोज जरांगे पाटील तिथं जे काही उपोषणात त्यांचे जे काही नियम असतील, व्रत नियम, शांत पद्धतीनं बसून राहायचा प्रयत्न करावेत. आणि आपण समाजाला जागे करण्यासाठी काही विद्वानांना तिथं स्टेजवर आणलं पाहिजे आणि त्या स्टेजवरून आरक्षण कसं मिळेल हे आपण सांगायचं आणि सरकारनं ते ऐकायचं. अशा पद्धतीचं मी रचना करायचा प्रयत्न करणार आहे. बघू काय होते. काही लोकांना त्याचा विरोध करतील, पण त्यातून वाद होईल असं तुम्हाला वाटत नाही का? कारण की मनोज जरांगे पाटील लगेच चिडतात, रागावतात. त्यांच्या बरोबर त्यांना मानणारा एक वेगळा गट आहे, तेही लगेच आक्रमक होतात. म्हणजे आपण पाहिलं ते काय केलं काही दिवसापूर्वी. तर तिथून नवीन एक वाद निर्माण होणार नाही का त्यावेळेला, म्हणजे त्या आंदोलनात? नाही नाही नाही, वाद कशाला निर्माण होते. आम्ही संवाद करणार आहे. मनोज जरांगे पाटील आणि आम्ही काय वेगळे आहे का? त्यांनी समाजाचं आंदोलन करायला आणि हे आंदोलन हे सर्वसामान्य समाज बांधवांनी उभा केलेलं आंदोलन आहे. त्या माता मावल्यावर लाठीचार्ज झालाय आणि सरकारचा प्रतिशोध घ्यायचा आहे म्हणून त्या गावात लोक एकवटलेले आहेत. आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा प्रामाणिक नेतृत्व म्हणून समोर आलं. परंतु आता कायद्याच्या कचाट्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या काही मर्यादा समोर यायला लागलेल्या आहेत. ह्या मर्यादा समाजाला समोर द्यायला लागलेल्या आहेत. मग आता ते दूर करण्याची जबाबदारी मराठा समाजाने आमच्यासारख्या लोकांवर दिलेली आहे. आंबेडकरांसारख्या माणसांनी आमच्या समाजावर तीक्ष्ण बाण मारल्यासारखं एखादं विधान करावं आणि ते आम्ही ऐकून घ्यावं हे आम्हाला आवडत नाहीये समाज म्हणून. त्या सदावर्ती सारख्या माणसांनी मराठा समाजावर हसावं हे आम्हाला आवडत नाहीये. आमच्या समाजात सुद्धा विद्वान आहेत, कार्यकर्ते आहेत, चळवळीत काम केलेलं आहे आणि माझी तर नीतिमत्ता आहे, नैतिकता आहे आणि माझं समाज ते मान्य आहे की योगेश केदार हा समाजासाठी लढणारा सच्चा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांना तिथं स्थान मिळावं. सो मागच्या बैठकीत सुद्धा मी जेव्हा सहभागी झालो त्यावेळेस काही लोकांच्या, जरांगे पाटलांच्या आसपास फिरणाऱ्या लोकांचा विरोध होता, तुम्ही येऊ नका. पण जेव्हा मी तिथे एंट्री केली त्या सगळ्या सभागृहातल्या 90% लोकांनी उठून माझं स्वागत केलं. जरांगे पाटलांनी त्या गोष्टीची जाणीव झाली की नाही यार, योगेश केदारला सुद्धा मानणारा वर्ग ह्या मराठा जातीमध्ये आहे आणि म्हणून त्यांनी आदरानं मला सुद्धा बसायला खुर्ची दिली. त्यामुळं समाज बांधवांच्या मनामध्ये आमच्या बाबतीत ही सकारात्मक भावना आहे. आम्ही सुद्धा त्याग केलेला आहे, आम्ही वनवास भोगलेला आहे, समाजाला खऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सरकारमध्ये असताना सुद्धा, सरकारचा एक पक्षाचा पदाधिकारी असताना सुद्धा सरकार चूक करते हे सांगण्याची नीतिमत्ता आम्ही दाखवली. सरकारकडनं लाचारी करून काही पदरात पडेल म्हणून स्वतःच्या समाजाची दिशाभूल करण्याची वाईट परिस्थिती आमच्याकडे आली नाही, तर किंवा तसा वाईट मी वागलेलो नाही हे समाजाला दिसलेलं आहे. त्यामुळं समाजाला माझ्या नीतिमत्तेमध्ये कधी शंका नाही. जर माझे एक अजून म्हणणं आहे, जर छगन भुजबळ मंत्रिपदावर राहून मराठा जातीचा द्वेष करू शकत असतील आणि त्यांना सगळा त्यांचा